अविनाश तयार, त्याचा सामना करेल वरद. हो, दुसराही बॉल, निर्धाव चेंडू. अकुल टप्प्याची गोलंदाजी करताना दिसत आहे अविनाश. तिसरा चेंडू घेऊन अविनाश तयार, सामना करेल वरद. हो, कट केलाय, फटका फसलाय. अविन वरद होतोय झेलबाद, जाईल तंबूच्या दिशेने. जय मल्हार कोपरीला पहिला झटका अविनाशने दिलाय. जय मल्हार कोपरी, तुम्ही असं कोणाला पाठवा ज्याला सर्वांची नावं माहिती आहे. वरदची जागा भरून काढण्यासाठी विठ्ठल, पहिलाच चेंडू कट करून आलाय चौका. टीमचा खाता खुलेल. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोचले 4 बॉल 4, एक गडी बाद. पाचवा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. अविनाशने दिलाय दुसरा झटका जय मल्हार कोपरी या संघाला. विठ्ठलला परतावा लागल तंबूच्या दिशेने. विठ्ठलची जागा भरून काढण्यासाठी आलाय आता साहिल. अविनाशने 5 चेंडूमध्ये 4 धावा देऊन 2 झटके दिले जय मल्हार कोपरी या संघाला. कुठंतरी आर्यन्स कलंबोली जय मल्हार कोपरी या संघावर दबाव टाकताना दिसत आहे. शतकाचा शेवटचा चेंडू घेऊन अविनाश तयार, त्याचा सामना करेल साहिल. हो हो, अकुल टप्प्याची गोलंदाजी करताना दिसत होता. मात्र एक शतकात 4 रन देऊन 2 गडी बाद. वाईड आहे का? शेवटचा चेंडू घेऊन अविनाश. हो, उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नवीन बॉलर आयुष.
दुसरा शतक घेऊन आयुष तयार. आता सामना करेल अक्षत. आयुषचा पहिला चेंडू अक्षतने उडवलाय. फटका फसलाय. फटक्याच्या खाली बॉलरने स्वतः कॅच घेतलाय. अक्षतची जागा भरून काढण्यासाठी आलाय आता हेमंत. आयुषने पहिल्याच चेंडूवर दिलाय धक्का अक्षतच्या स्वरूपात. आयुष तयार दुसरा चेंडू घेऊन. निर निर्धाव चेंडू. दोन चेंडूंच्या नंतर धावसंख्या झाले 11. 3 गडी बाद. आयुष तिसरा चेंडू घेऊन तयार. निर्धाव. वाईट बॉल. वाईट चेंडू. इच्छापूर्ती वाशी गावचे कट्टर समर्थक परशुराम पाटील यांचं इथं आगमन झालंय. उपमहापौर चषकाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चौथा चेंडू घेऊन आयुष तयार. हो निर्धाव चेंडू. 4 चेंडू नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 13च्या घरात. पाचवा चेंडू. हाही चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु मिस फील्डच्या चलते चौका मिळालाय.
धाव चोरून घेतले. या एक धावाच्या मार्फत धावसंख्या पोचली 19च्या घरात. वाईट चेंडू. दुसरा चेंडू घेऊन तयार पिंटू. सलग दुसरा वाईट चेंडू. या दोन वाईटच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोहोचले 21च्या घरात. एक चेंडू झालाय अजून या षटकाचे 5 चेंडू शिल्लक. बॉलिंग करेल पिंटू, त्याचा सामना करेल आकाश. अजून एक वाईट चेंडू. पिंटूवर कुठेतरी दबाव येताना दिसतोय. पिंटू तयार, त्याचा सामना करेल आकाश. ओहो, हाही वाईट चेंडू. सलग 4 वाईट चेंडू टाकले पिंटू याने. या 4 वाईटच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोचले 23च्या घरात. 4 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन पिंटू तयार. ओहो, निर्धाव चेंडू. 4 वाईट नंतर एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू झाले या शतकातले. धावसंख्या पोहोचले 23च्या घरात. पिंटू तयार तिसरा चेंडू घेऊन. हो, मोठा फटका मारण्याचा कुठेतरी प्रयत्न होता, तो प्रयत्न सफल झाला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पिंटू तयार चौथा चेंडू घेऊन. हो हो, 4 वाईट टाकले, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर एक विकेट. पिंटूनी केलंय कमबॅक. आकाशची जागा भरून काढण्यासाठी आलाय दिनेश. पाचवा चेंडू या षटकातला. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल या षटकातला शिल्लक, आणि कोपरी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23च्या घरात. षटकातला लास्टचा चेंडू, ही निर्धाव. 4 वाईट नंतर बिगेस्ट कमबॅक बघायला भेटला पिंटू याचा. रसीतून कोपरी या संघाची स्थिती पण खूप गंभीर आहे, आणि आर्यन कलंबोली याचा कौतुक करायला लागेल. टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली, आणि तो कुठेतरी निर्णय त्यांचा सफल दिसतोय. एकदम मॅच मध्ये ताकदवर दिसतोय संघ. बॉलिंग साठी आलाय पूर्ण आयुष. त्याचा सामना करील साहिल. पहिल्या षटकामध्ये आयुषने दिले 7 रन्स, त्यावर 2 विकेटही घेतले. पुन्हा तोच आला आयुष. आता करेल का कामगिरी आपल्या संघासाठी पुन्हा तीच.
आयुषचा सामना करेल साहिल. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, लोअर फुलटॉस होता, त्याला मारण्यास सफल झाला नाहीये. दुसरा चेंडू घेऊन आयुष, ओहो यॉर्कर, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न झाला नाही. रनआउटच्या स्वरूपात साहिल होते बाद. 5वा झटका लागतोय कोपरिया संघाला. धन्यवाद डीजे. 2 चेंडू नंतर 23 धावा झालेत. तिसरा चेंडू, निर्धाव चेंडू, सहा गडी बाद, 23 धावा. अजूनही तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. आयुष तयार, आयुषचा सामना करेल. नॉट आउट. वाईट चेंडू आणि 1 धाव, म्हणजेच या चेंडूवर 2 येतील. वाईट +1. याच वाईट +1 ने धावसंख्या जाऊन पोचले 25च्या घरात. 6 गडी बाद. नेक्स्ट मॅच आहे इच्छापूर्ती वाशेगाव बी वर्सेस डेव्हिल एक्साय. हाही बॉल मारण्याचा प्रयत्न होता पण तो बॉल लागला नाहीये. या शॉटने मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोचल 26च्या घरात. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू या शिल्लक. आयुष तयार, आयुषचा सामना करेल दिनेश. हो, योही बॉल मारण्याचा प्रयत्न होता पण फटका कुठंतरी लागत नाहीये. आयुषची पण तितकीच कामगिरी चांगली आहे, चांगली बॉलिंग करतोय. या सिंगलच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोचले 27च्या घरात. विकेट आहे का? अजून एक धक्का. नवीन दिनेशची जागा भरून आलाय मंथन. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली 26. 7 गडी बाद. कुठेतरी कोपरी हा संघ गंभीर दिसतोय, रन्स निघत नाहीये. आणि तसंच आर्यन्स कलंबोली या संघाचं कौतुक करायला लागेल. एकदम ताकद बनवून ठेवले या मॅच मध्ये, एकदम मुठीत ठेवले. टॉस पण जिंकून फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला. हा वाईट चेंडू, हा सफल चेंडू आहे. सफल निर्णय, एक अचूक निर्णय. एक कर्णधाराला साजेशी गोलंदाजी त्यांचे बॉलर्स करत आहे. ज्या खेळपट्टीवर बॉलर्स बॅटिंग चालते तिथं बॉलर्स एक आपला दबदबा सोडत आहेत. आयुष, हो इनर एज लागले पण धाव मिळणार नाही. शतक संपतो इथं. धाव संख्या झाली 26. बोल्ड, दांडा उडून गेलाय. धन्यवाद. ह्या पुढची मॅच इच्छापूर्ती वाशीगाव बी वर्सेस डेव्हिल 11. टॉस साठी लवकरात लवकर या.
मंथनची जागा भरून काढण्यासाठी आलाय ओमकार. नवीन बॉलर आलाय सचिन. सचिनचा सामना करील साहिल. वैयक्तिक पहिलं संगीत चौथं शतक घेऊन आलाय सचिन. सचिनचा सामना करील साहिल. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी फटका लागत नाहीये, बॅटीला बॉल कनेक्ट होत नाहीये. दुसरा चेंडू, सचिन याचा मारा करील साहिल. हो, फटका हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड झालाय. एकच धाव मिळेल या धाव संख्येने. रन्स पोचले 27 या घरात, 28च्या घरात. 8 गडी बाद. अजूनही या शेवटच्या षटकाचा चौथा, 4 बॉल शिल्लक. रांजण देवी 11 वर्सेस वाशीगाव 11. हे संघ आले आहेत का? तीन चेंडू 29 धावा. हो, उडवला हेलिकॉप्टर, फटका फसलाय बॉलच्या खाली. जेलबाद झालाय साहिल. साहिलला परतावा लागल तंबूच्या दिशेने. सचिनने दिलाय 9वा धक्का. साहिलची जागा भरून येतोय मनीष. आणि जय मल्हार कोपरी या संघाचा तर शेवटचा गडी शिल्लक. 29 धावा झालेत, 4 बॉल, 9 गडी बाद. इथून फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून 5वा चेंडू घेऊन सचिन तयार. तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, लोअर फुलटॉस होता, बॉल लागला नाही. बॉल जाते क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. होई मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शतक संपलेत. आता आर्यन कलंबोली या संघासाठी जिंकण्यासाठी पाहिजे फक्त 30 धावा. गावदेवाला नाही. वाशीगावकर वर्सेस इच्छापूर्ती. वाशीगाव बी. वाशीगावकर 11 आणि इच्छापूर्ती अंडर 16 यांचा टॉस होण्यात येत आहे. सामना कंपल्सरी चेस राहील. आर्यन्स कलंबोली तुमचे ओपनर पाठवा. तर टॉस होण्यात येत आहे. मी वाशीगावकर आणि वाशीगाव अंडर 16. कोण जिंकलाय टॉस? वाशीगावकर टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय घेतलाय.
आर्यन्स कलंबोलीकडून ओपनिंगसाठी झालेत बाबू आणि सचिन. आर्यन्स कलंबोली या संघाला जिंकण्यासाठी पाहिजे 30 धावा. कंपल्सरी चेस राहील. कुठेतरी जय मल्हार कोपरी या संघाचे रन्स कमी गतीने बनत होते, पण त्याला पलटवार करेल का जय मल्हार कोपरी? कालच्या सत्रातून ठाण कोपरी ही फायनल मध्ये प्रवेश केली आहे. उपमहापौर चषक 2026च्या चषक मध्ये पहिला फायनलिस्ट संघ म्हणजे ठाण कोपरी. स्ट्राइक वर आहे बाबू आणि बॉलर आहे नॉन स्ट्रायकर आहे सचिन. बॉलर विठ्ठल. जिंकण्या आर्यन्स कलंबोली या संघासाठी जिंकण्यासाठी पाहिजे 30 धावा. बॉलिंग मार्फत येईल विठ्ठल. प्रत्येक षटकामागे 7ची सरासरी आहे. 6च्या रन रेटने तुम्हाला धावा काढायचे जर जिंकायचं असेल तर. आर्यन्स कलंबोली या संघाने जर थंड दिमागाने सुद्धा बॅटिंग केली तरी विजयाच्या उमरट्यावर पोहोचू शकते. विठ्ठल तयार. वैयक्तिक पहिलं, संघिक पहिलं. विठ्ठलचा सामना करेल बाबू. विठ्ठल तयार. सामना करेल बाबू. पहिला चेंडू. ओ हो, उडवलाय. फटका फसलाय. फटक्याच्या खाली कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप आणि चाललाय बॉल सीमारेषा बाहेर. दंदन दंदन करीत चौकार आणि नो बॉल. धन्यवाद डीजे. फ्रीडचा चेंडू. हा, उडवलाय फटका. नंदन नंदन करीत चाललाय फिल्डरच्या हातात. एकच धाव. एक चेंडू आणि धाव संख्या झाले 6. अलेक्स यांचा राऊंड मध्ये स्वागत आहे. दुसरा चेंडू. अलेक्स भोयर यांचा इथं स्वागत झाला आहे. हार्दिक स्वागत. पटका उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. 2 चेंडू, धाव संख्या झाले 12. तिसरा चेंडू घेऊन विठ्ठल तयार. तिसरा चेंडू. सचिन माराकारील उडवलाय. हेलिकॉप्टर. पटका फसलाय. बॉल चाललाय. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर पोचतोय 3 चेंडू आणि 16 धावा. इथून जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त पाहिजे 14 धावा. बॉल चाललाय.
दन 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 करे सीमारेषा फिल्डर येतोय, बॉल सेव्ह करतोय तो सर. 2 धावा, या 2 धावाच्या मदतीने स्कोर पोचलाय 4 बॉल 18 धावा. तून सचिन हा पहिल्याच ओव्हरमध्ये मारामारीचा शतक खेळतोय. विठ्ठल याला कुठेतरी कमबॅक करावा लागेल, अकोल टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल जर इथून रन्स थांबवायचे असतील तर. 5वा चेंडू घेऊन विठ्ठल, हाही चेंडू उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, षटकार. दुसरा शतक घेऊन आलाय हेमंत. दुसरा शतक घेऊन आलाय मनीष. त्याचा सामना करील बाबू. इथून फक्त जिंकण्यासाठी पाहिजे 7 धावा. 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. अजून 24 चेंडू आणि 7 धावांची गरज. मनीष तयार, पहिला चेंडू घेऊन. हो रिव्हर्स स्विंग मारलाय, बॉल फटका फसलाय, फिल्डर येतोय, मिस फील्ड, कॅच ड्रॉप. एकच धाव. या 1 धावाच्या मध्ये त्यांनी स्कोअर पोचतोय 25 धावा. अजूनही 23 बॉल आणि 5 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन मनीष तयार, त्याचा सामना करेल सचिन. हो उडवलाय बॉल, बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि विकेट मिळतोय. सचिनला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. झेलबाद सचिन. नवीन बॅट्समन सचिनची जागा भरून काढण्यासाठी चाललाय आदित्य. 2 चेंडू आणि धावसंख्या झाले 25. अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे 22 चेंडू आणि 5 धावांची गरज. आर्यन्स कलंबोलीची बॉलिंगही तेवढी लाजवाब आणि बॅटिंगही तेवढी लाजवाब आहे, बोलेल तेवढं कमी. मनीष तिसरा चेंडू घेऊन तयार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. जय मल्हार कोपरी हा पराभवाच्या दिशेने ओढवलाय बॉल, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, षटकार. इथून विजय झाले आर्यन्स कलंबोली आणि जय मल्हार कोपरी. हार्डलक